रामकृष्ण हरी नर्मदे हर. ज्ञानयोग अध्यात्म सेवा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील 14व्या अभंगावरती बोलण्याचा निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूयात हा अभंग काय आहे ते. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 हा मंत्र शिवाचा म्हणती जेवाच्या तयामच. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. असा हा 4 चरणाचा सुंदर अभंग आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला खूप सुंदर असा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी. आता हरिपाठ कसा नित्य पाहिजे, सत्य पाहिजे आणि अमित पाहिजे. असा जर हरिपाठ तुम्ही करत असाल तर कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. म्हणजे कोणताही कळी काळ, कोणतीही वाईट वेळ त्याच्याकडे वाईट दृष्टीने बघणार नाही, असा हा थोडक्यात अर्थ या चरणाचा आहे. पण हा अर्थ ऐकल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडत असेल की मी वर्षानुवर्ष जवळजवळ 20 वर्ष झाले मी रोज नित्य नियमाने हरिपाठ करतो, तरी सुद्धा माझ्या बरोबर काही वाईट घटना घडतात. कळी काळ माझ्याकडे वाईट नजरेने बघणार नाही असं या चरणात सांगितलेलं आहे, पण तसं घडताना काही दिसत नाही. तर त्याचं कारण काय आहे? एवढा जर सोपा अर्थ असता तर प्रत्येकालाच सिद्धी प्राप्त झाली असती, प्रत्येकालाच भगवंताची कृपा प्राप्त झाली असती. कारण अर्थ कसा आहे बघा, नित्य. नित्य म्हणजे काय? नियमितपणे, नेहमी. सत्य. सत्य म्हणजे कसं? प्रामाणिकपणे, सत्यतेने. आणि अमित. अमित म्हणजे काय? तर असंख्य, अगणित, अमर्यादित. म्हणजे तुम्हाला हरिपाठ कसा करायचा आहे? नित्यतेने करायचा आहे, प्रामाणिकपणे करायचा आहे आणि असंख्य अगणित वेळा करायचा आहे. त्यावेळेस काय म्हटलेलं आहे? हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. बघा बरं का. आता आपण काय करतो? संध्याकाळचा 7चा टाइम आपला हरिपाठाचा आहे, त्यावेळेस आपण जाणार, हरिपाठ करणार आणि घरी येणार. मग याच्यामध्ये काय आहे? आपण नित्यता आली याच्यामध्ये, पण सत्यता नाही, प्रामाणिकपणा नाही आला याच्यामध्ये. का नाही आला? कारण आपण 7 वाजता जायचंय त्या ठिकाणी आणि हरिपाठ म्हणायचाय, सगळे वाट बघत बसले असतील आपलं, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी जातो आणि हरिपाठ करायला बसतो. आणि त्या हरिपाठ करता करता आपल्या मनामध्ये संपूर्ण विचारचक्र चालू असतं. हरिपाठ संपल्यावर मला काय करायचंय, हरिपाठ अगोदर मी काय करत होतो, या सगळ्या गोष्टींचं विचारचक्र आपल्यामध्ये चालू राहतं. आणि तो प्रामाणिकपणा, ती सत्यता त्या नित्यतेमध्ये तुमची दिसत नाही. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. नित्य सत्य मीत. नित्य सत्य मीत म्हणजे काय? मीत म्हणजे काय? मीत हा शब्द नाही त्या ठिकाणी. नित्य सत्य त्याच्यातला घ्यायचा. नित्य सत्य अमित. अमित म्हणजे असंख्य वेळा तुम्ही म्हणा, अमर्यादित वेळा म्हणा, किती वेळा म्हणायचाय हा हरिपाठ आणि किती वेळ म्हणायचाय, किती काळ म्हणायचाय, याची गणना तुम्ही करू नका. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे. बरोबर आहे. म्हणजे याने काय होईल? आता हरिपाठ करा म्हणजे काय करा, याचं उत्तर तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओज मध्ये माहित आहेतच. कारण हरी म्हणजे काय? तर आपण ज्याला मानलंय तो हरी. जर एखाद्याने कर्माला मानला असेल तर तो हरी, एखाद्याने जर भगवंताला मानला असेल तर तो हरी, एखाद्याने एखाद्या मूर्तीला मानला असेल तर तो हरी. तुम्ही ज्याला जे मानला असेल तो हरी. मग त्या हरीची तुम्ही नित्यतेने, सत्यतेने आणि अमर्याद वेळा सेवा करा, अमर्याद वेळा नामस्मरण करत राहा. आणि त्या नामस्मरण केल्याने काय होईल? तर कळी काळ तुम्हाला वाईट नजरेने बघणार नाही, असं या चरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही हे जे सर्व सांगताय याचं प्रमाण काय? याचं प्रमाण आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या संतांद्वारे सांगितलेलं दिसतं. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. म्हणजे जोपर्यंत हा पूर्ण देह, हे पूर्ण अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन करा, तोपर्यंत नामस्मरण करा. म्हणजे तुम्ही ज्याला हरी मानलेला आहे तो हरी या पूर्ण देहामध्ये जोपर्यंत भिनत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचं कीर्तन करत बसा. बरोबर आहे. आता कीर्तन करत बसा म्हणजे कीर्तन कसं करायचंय? तर त्या षडरिपूंना बाजूला ठेवून आपलं कीर्तन झालं पाहिजे, तरच त्या कीर्तनामध्ये ध्यान लागेल आपले.
नाहीतर आपण कोणत्या तरी मोहात अडकलेलो असतो, आपण कोणत्या तरी कामात अडकलेलो असतो, आपण कोणत्या तरी क्रोधात अडकलेलो असतो, आपण कोणत्या तरी लोभात अडकलेलो असू, तर आपल्याच्यानी त्या पद्धतीचं कीर्तन होणार नाही, आपलं मन कुठेतरी भटकत राहील. पण जर तुम्ही कर्माला हरी मानलेला असेल तर ते कर्म करत करत तुम्ही हरी हरी करत बसा. बरोबर आहे. म्हणजे ते कर्म म्हणजेच हरी आहे, ते कर्मच करत बसा. किती करत बसा? नित्य सत्य अमित असं तुम्ही ते कर्म करत बसा. त्यामुळेच तर तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय सांगतात? कीर्तन सांग होय अंग हरिरूप. म्हणजे जोपर्यंत हा देह हरिरूप होत नाही तोपर्यंत तुम्ही कीर्तन करत बसा. त्यानंतर अजून एका अभंगामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे आम्ही जिंकोनिया काळ बैसलो निश्चळ होनिया. बरोबर आहे. आम्ही काळ जिंकलेला आहे. कोणाच्या भरोश्यावरती काळ जिंकलेला आहे? हरिनामाच्या नामस्मरणाच्या भरोश्यावरती आम्ही हा काळ जिंकलेला आहे. आणि तो काळ जिंकल्यानंतर आम्हाला काय लाभलेला आहे? तर आम्ही आता या जीवनामध्ये निश्चळ होऊन निवांत बसलेलो आहे हरिनामाच्या नामस्मरणामध्ये. हे झालं दुसरं प्रमाण. त्यानंतर भगवद्गीतेमध्ये अध्याय 12व्या मध्ये 7वा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. म्हणजे काय? की जो भक्त अशा प्रकारे निरंतर माझ्यात चित्त गुंतवून बसतो, त्या भक्ताला मी या मृत्यू संसार सागरातून बाहेर काढून त्याचा उद्धार करतो. असं कोण म्हणतंय? श्रीकृष्ण भगवान म्हणतात. याच्याही पुढे जाऊन जर बघायचं असेल तर भागवतामधल्या 3ऱ्या स्कंदामधल्या 25व्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुझा जो सर्वात प्रिय आवडता असा आत्मा आहे, पुत्र आहे, मित्र आहे, बायको आहे, परिवार आहे, जे काही आहे ते सर्व काही मीच आहे असं समजून तू माझ्या भक्तीमध्ये तल्लीन हो. आणि हे सर्व केल्यानंतर तुला जे काही भक्ती तल्लीन होऊन जे काही प्राप्त होईल, जे काही ऐश्वर्य, जे काही आनंद, जे काही सुख, जे काही समाधान जे प्राप्त होईल, ते सुख समाधान ऐश्वर्य सुद्धा मीच आहे असं समजून तू माझ्या भक्तीमध्ये तरीही तल्लीन राहा. त्यानंतर तुला काय प्राप्त होईल? तर त्यानंतर तुझ्याकडे या मृत्यू संसारात कोणीही तुझ्याकडे वाईट नजरेने पाहणार नाही आणि या मृत्यू संसाराच्या भयसागरातून तुला मी हाताला धरून बाहेर काढून तुझा उद्धार करेन असं भागवतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळेच तर म्हटलं जातं ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्येक अभंगामध्ये एवढी खोली आहे की ती खोली म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि 108 उपनिषद या सगळ्यांचा समावेश या सर्व अभंगांमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं, कोणताही एक अभंग आपण आत्मसात करून आचरणात जर आणला ना तर आपल्या या जीवाचा उद्धार होईल. या चरणामध्ये या सर्वांचा सारांश म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतात, असे भरपूर प्रमाण आहेत. भरपूर पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये बरंच काही लिहिलेलं आहे. सर्व गोष्टींचं ज्ञान मलाही नाही. ज्या गोष्टींचं ज्ञान मला झालेलं आहे त्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. याचा फायदा काय होणार आहे? म्हणजे या चरणामध्ये नित्य सत्य अमित आपण जे नामस्मरण केलेलं आहे त्याने काय होणार आहे याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली पुढच्या चरणामध्ये करतात. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नित्यतेने, सत्यतेने आणि अमित वेळा ज्यावेळेस नामस्मरण कराल किंवा त्या हरीचं चिंतन कराल, हरिहरी करत बसाल, त्याने काय होणार आहे? तुमच्या त्या कर्माचं, तुमच्या त्या नामस्मरणाचा एक मोठा असा पहाड निर्माण होईल, डोंगर निर्माण होईल. अनंत राशी तप म्हटलेला आहे. म्हणजे काय? एवढ्या राशी तुमच्या निर्माण होतील त्याचा की त्या राशींचा एक मोठा पहाड तुमच्याकडे निर्माण होईल आणि तो पहाड तुमच्यासाठी एवढा लाभदायक असेल की त्या पहाडाकडे बघून जो वाईट दृष्टीने तुमच्याकडे नजर टाकणार आहे तो नजर टाकायला त्या ठिकाणी येऊ शकत नाही. कारण त्याला त्या पहाडाकडे बघूनच एवढी भीती वाटेल की तो म्हणेल की आपण या ठिकाणी जाऊन आपल्या स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यापेक्षा आपण या ठिकाणाहून परत जाऊ. म्हणूनच या चरणामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती. निवृत्ती म्हणे नाम हेची सार तप जप करा अमुप निरंतर. म्हणजे तुम्ही जप निरंतर करत बसा, हरिनामामध्ये तुम्ही निरंतर दंग राहा. त्यानंतरच पापाचे कळप पुढे पळून जातील आणि कोणताही कळी काळ तुमच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही. त्याचबरोबर ब्रह्म वैवर्त पुराणामध्ये एक उल्लेख आलेला आहे. त्या उल्लेखामध्ये
ब्रह्मदेव नारदाला सांगतात की जोपर्यंत या देहामध्ये हरिनामाची आवड नाही तोपर्यंत तुम्ही कितीही जरी तप केले तरी त्या तपाचा लाभ तुम्हाला होणार नाही. त्या उलट जर तुमच्या या देहामध्ये हरिनामाची आवड असेल आणि तुम्ही थोडस तप करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला या देहात घडणाऱ्या पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळते. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण हरिनामाच्या आवडीने, हरिनामाच्या संगतीने, हरिनामाच्या नादाने आपण ज्यावेळेस काहीही करतो त्यावेळेस आपण त्यामध्ये दंग होतो आणि ते कर्म आपलं, हे आपलं कर्म न राहता ते भगवंताचं कर्म होऊन जातं. कारण आपण त्या नादात केलेलं ते कर्म असतं. ब्रह्मदेव नारदास म्हणतात की ज्याच्या आतमध्ये पूर्ण हरी भरलेला आहे, जो पूर्ण हरिरूप झालेला आहे, त्या हरिरूप झालेल्या भक्ताला कोणताही कळी काळ वाईट नजरेने बघू शकणार नाही आणि त्याच्या देहातून जे झालेलं कोणतंही पाप आहे त्या पापाचं संपूर्णपणे नाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याच्या पूर्ण देहामध्ये हरी बसलेला आहे. याच्या उलट ज्याच्या पूर्ण देहात हरी बसलेला नाही, ज्याच्या पूर्ण कर्मात हरी बसलेला नाही, ज्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हरी बसलेला नाही, त्याला कितीही जरी त्यांनी प्रयत्न केले तरी त्याला भगवंताची प्राप्ती किंवा भगवंताची कृपा त्याच्यावरती करवून घेता येणार नाही. हा, त्याला काही मिळणार नाही असं का? तर तसं नाही. कर्म केलेलं आहे त्या कर्मानुसार काही ना काहीतरी फळ मिळेलच, पण भगवंताची कृपा मिळाल्यानंतर त्या फळाचा जो आस्वाद आहे तो आस्वाद त्याला चाखता येणार. अशाच प्रकारचा एक उल्लेख आपल्याला स्कंद पुराणामध्ये आलेला आहे. स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे की या धर्तीवरती कायिक, वाचिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक असं कोणतंही पाप जे झालेलं असेल त्या पापाला नाश करण्याची या कलियुगामध्ये जर ताकद कशात असेल तर ती फक्त हरिनामामध्ये ताकद आहे. त्याच्यामुळे सर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला पूर्ण हरिपाठामध्ये काय म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. आणि या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्यामुळे तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. तुम्ही त्या हरीमध्ये एवढे मग्न व्हा, एवढे मग्न व्हा की तुमच्या त्या हरिनामाचा, तुमचा त्या कर्माचा एवढा मोठा राशींचा डोंगर तयार झाला पाहिजे, तुमचे पाप त्या डोंगराला बघूनच पळून गेले पाहिजे. असं या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर तिसरं जे चरण आहे त्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर माऊली या पहिल्या 2 चरणांना आधार देताना काय सांगता येते, हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. म्हणजे काय, हरी 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 हा साधारण मंत्र नाही, हा मंत्र कोणाचा आहे, स्वतः भगवान शिवशंकर सुद्धा या मंत्राचीच साधना करतात. आता तुम्ही म्हणाल की मंत्राची साधना करतात यावर आम्ही कसा विश्वास ठेवू, कारण आम्ही भगवान शिवशंकरांना तर पाहिलेलं नाही, पण भगवान शिवशंकरांचा अनुभव तरी संतांनी घेत 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 आपल्यापर्यंत या वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून आलेला आहे. आणि त्यातल्याच एका पद्मपुराण नावाच्या ग्रंथामध्ये एक प्रसंग आलेला आहे. त्या प्रसंगामध्ये पार्वती माता भगवान शिवशंकरांना म्हणते की हे नाथ, सर्व सृष्टी तुमच्या पुढे येऊन नतमस्तक होते. एवढंच काय, भगवान ब्रह्मदेव सुद्धा तुमच्या चरणामध्ये नतमस्तक होतात. सर्व जीव तुमच्याकडे येऊन नतमस्तक होतात, तुमची आराधना करतात, तुमचं ध्यान करतात, तुमची साधना करतात. पण मी तुम्हाला निरंतर बघते की तुम्ही डोळे बंद करून ध्यानामध्ये मग्न असता आणि तुमचं चित्त एका नामस्मरणामध्ये तल्लीन झालेलं असतं. ते नामस्मरण नक्की तुम्ही कोणाचं करता? कारण भगवान शिवशंकरांची सर्वजण पूजा करतात आणि भगवान शिवशंकर कोणाच्या ध्यानात असतात हा प्रश्न पार्वती मातेला पडल्यानंतर पार्वती माता हा प्रश्न विचारते. त्यावर भगवान शिवशंकर सुंदर असं उत्तर देतात, नास्ति विष्णू परम धर्मो, नास्ति विष्णू परम तपो, नास्ति विष्णू परम धर्मो, नास्ति मंत्रो वैष्णव. म्हणजे काय, या पूर्ण पृथ्वीवरती, या पूर्ण सृष्टीमध्ये, या पूर्ण निसर्ग चक्रामध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडांमध्ये, या विश्वामध्ये भगवान विष्णूंपेक्षा मोठा कोणता धर्म नाही, भगवान विष्णूंपेक्षा मोठा कोणता पंथ नाही, भगवान विष्णूंपेक्षा मोठं कोणतं स्थान नाही आणि भगवान विष्णूंच्या मंत्रापेक्षा मोठा कोणता मंत्र नाही. त्यामुळे मी सदैव भगवान विष्णूंच्या स्मरणामध्ये माझं मन लावतो आणि त्यांची साधना करत असतो. याचं कारणही शिवशंकर त्या प्रसंगामध्ये देतात की मी कशा प्रकारे स्मरण करतो, तर
ज्या पद्धतीने तहानलेल्याला पाण्याचं स्मरण होतं, ज्या पद्धतीने धन लोभ्याला धनाचं स्मरण होतं, ज्या पद्धतीने पुत्र लोभ्याला पुत्राचं स्मरण होतं, ज्या पद्धतीने काम लोभाला काम वासनेच्या नादाने आपल्या स्त्रीचं स्मरण होतं, त्या पद्धतीने मी सदैव या देहामध्ये राहून भगवान विष्णूचं स्मरण करतो. म्हणजेच काय, या नारायणाचं, या हरीचं, या रामाचं, या कृष्णाचं, या सर्वांचं मी या देहात बसून या ठिकाणी स्मरण करतो आणि त्यांच्या कृपेमुळेच हे सर्व जे भक्तजन आहेत ते भक्त माझी सेवा करतात. मग आता तुम्ही सांगा, भगवान शिवशंकरांना सुद्धा जर त्यांची साधना केल्यानंतरच भगवंताची कृपा प्राप्त होत असेल, तर आपल्याला मनुष्य देहामध्ये हे जर आपल्याला कळालेलं आहे की हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. मोक्ष म्हणजे काय, तर आपण या संसारातल्या सर्व कर्मबंधनातून सुटून अशा एका मार्गावरती जाऊ की त्या मार्गाचा आनंद, त्या मार्गाची अनुभूती आपल्याला या जीवनात ज्या काही सर्व सुख सोयी संपत्ती ऐश्वर्य आहे त्याच्याही पुढचा आनंद निर्माण करून देते. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर माऊली या तिसऱ्या चरणात म्हणतात, हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा, म्हणजे ज्याची वाचा म्हणेल तया मोक्ष. दुसऱ्या कोणाला नाही, तुम्ही मंत्र म्हटल्यानंतर दुसऱ्याला मोक्ष प्राप्ती मिळणार नाही, ही तुमच्या या देहाची ज्याची वाचा बोलेल त्यालाच मोक्ष प्राप्ती आहे. त्यानंतर स्वतःचा अनुभव ज्ञानेश्वर माऊली चौथ्या चरणामध्ये सांगतात, काय, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता मला हे पाठ झालेलं आहे की नारायण नामाशिवाय त्या उत्तम स्थानाला आपल्याला जाता येणार नाही. आणि का मला पाठ झालेला आहे, कारण मी त्याचा अनुभव घेऊन बघितलेला आहे. आता उत्तम स्थान म्हणजे काय, तुम्ही सगळ्यात पहिला जो अभंगाचं निरूपण आपण केलं, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. जे श्रीमुख तुम्हाला आवडीने बघायचंय असं तुम्ही जे मनामध्ये निर्माण केलेलं आहे ते उत्तम स्थान तुमच्यासाठी आहे असं तुम्ही म्हणू शकता. असं का म्हणू शकता, कारण ते कर्मयोगाच्या आधाराने ते बरोबर आहे. पण भक्ती योगाच्या आधारे उत्तम स्थान म्हणजे कोणतं, तर उत्तम स्थान म्हणजे स्वर्ग सुद्धा उत्तम स्थानामध्ये येत नाही. कारण स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुमच्या मनामध्ये सत्वगुण, रजगुण, तमगुण या तीनही गुणांचा विचार, या तीनही गुणांची जी गुणांनी घडणारी कर्म आहेत ती कर्म तुमच्या हातून होत राहतात. त्याच्यामुळे उत्तम स्थान म्हणजे कोणतं, असं स्थान ज्या ठिकाणी गेल्यानंतर या देहातील अंधकार जो आहे, या बुद्धीतील, या मनातील, या आत्म्यातील तुम्ही ज्याला जे समजत असाल त्याच्यातला जो अंधकार आहे तो अंधकार नष्ट होऊन मला ज्ञानाचा प्रकाश निरंतर दिसत राहो, याला उत्तम स्थान म्हटलेलं आहे. ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर तुम्हाला या सृष्टीमध्ये, या देहामध्ये, या जगामध्ये काय, या पुढच्या कोणत्याच जन्मांमध्ये तुम्हाला पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही, कारण तेवढं ज्ञान तुम्हाला त्यावेळेस प्राप्त झालेलं असतं. आणि ते ज्ञान तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही कुठे पोहोचता, निजस्थानी, म्हणजे स्वतःच्या स्थानी. स्वतःच्या म्हणजे माझ्या स्थानी, माझ्या म्हणजे या परमात्म्यामध्ये तुम्ही जाऊन विलीन होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा या जन्म मृत्यूच्या सापळ्यामध्ये अडकावं लागेल. अशा प्रकारचं सुंदर वर्णन आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगामध्ये केलेलं दिसतं. आता हे सर्व केल्यानंतर काय प्राप्त होतंय तुम्हाला, तर उत्तमाचं निजस्थान प्राप्त होतंय. पहिल्या 3 चरणांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलेलं आहे, की पहिल्या चरणात सांगितलंय कोणताही काळ तुमच्याकडे वाईट दृष्टीने बघणार नाही, कधी तुम्ही नित्य सत्यमित हरिनाम करत बसा. आणि दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलंय, त्या हरिनामाची राशी ज्यावेळेस एवढी मोठी तयार होईल की त्यावेळेस तुमचे जे पाप कर्म आहेत, तुमचे जे दुश्मन आहेत, तुमचे जे शत्रू आहेत, ते शत्रू त्या पाप कर्माच्या पहाडाकडे बघूनच पळून जातील, म्हणजे पाप पुढे पळून जातील. तिसऱ्या चरणात आधार देताना आपल्याला सांगितलेलं आहे की हरी 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 हा मंत्र शिवाचा, तो मंत्र आपण जर म्हणत राहिलो तर आपण मोक्ष प्राप्तीला जाऊ. आणि चौथ्या चरणात माऊली सांगतात की या तीनही गोष्टींच्या पुढे आपल्याला उत्तम अशा निजस्थानामध्ये हे सर्व जे काही भक्तीचा रस आहे तो घेऊन जाईल. अशा प्रकारे थोडक्यात निरूपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकून या अल्पबुद्धीतून काही चुकीचं वाक्य गेलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी असावी अशी विनंती सर्वांसमोर करतो आणि या व्हिडिओमध्ये या ठिकाणीच थांबतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मी तुम्हाला विनंती करतो की या YouTube चॅनलला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशा प्रकारचे जे व्हिडिओ तयार करण्यात येतील ते व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील, पाहता येतील आणि त्यातून जर काही छोटंसं जरी ज्ञान तुम्हाला पोहोचलं तरी त्यातून या जीवाचं सार्थक झालं असं मला वाटेल. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना अशा प्रकारचे व्हिडिओ जर आवडतात असं तुम्हाला वाटत असेल तर हे व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर करा, एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि या व्हिडिओमध्ये या ठिकाणीच थांबतो. पुन्हा भेटूयात पुढच्या अभंगामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे.